शैलू कल्पेश पाटील आणि शैलू एक वेगवेगळी नावं आपण ह्या टुर्नामेंटच्या माध्यमातून पाहत असतोय. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहेत. गोलंदाजी मार्क वरती आपण पहिलाच गोलंदाज सुद्धा पाहतोय महेश पाटील. 5 षटकाचा सामना 2 षटक आपण पॉवर प्लेचे पाहणार आहोत. चला मॅच इज गोइंग ऑन. गोलंदाज त्या ठिकाणी सज्ज आहेत. 10 प्लेयर आहेत. चला यावेळेस पहिला चेंडू महेश अगदी लोअर फुल टॉस चेंडू या ठिकाणी डाव्या स्टिकच्या खूपच बाहेर. पंच आम्हाला घोषित करतायत की ही अवांतर आणि यावेळेला फेकी चुकीची झाले त्याचाच मात्र फायदा घेत आहेत. चेंडू जातोय आपण पाहतोय ऑफ साइडला त्या ठिकाणी अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ 22च्या रूपामध्ये सुद्धा धावा येत आहेत आणि तब्बल 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. या 2 धावा अगदी रनून धावून या ठिकाणी कंप्लीट करतायत आणि त्यामुळे 2+1 3 धावा. पुढचा चेंडू महेश यावेळेला चेंडू आहे ऑन साइडला. चांगले क्षेत्ररक्षण झाले. फेकी तितके चांगली झालेली आहे. यावेळेला स्ट्राईक एंड वरती फेकायला पाहिजे होता आणि ते बॉलरने पाहिलं आणि यावेळी विकेट किपरच्या बाजूने मात्र चेंडू फेकला गेला आणि रनआउटच्या रूपामध्ये मात्र या ठिकाणी विकेटचं पतन. बॅक टू द डग आउट आपण पाहतोय शैलेश. धन्यवाद डीजे. या वेळेला आपण पाहिलं शैलू बाद होत आहेत कारण जसं बॅटला बॉल लागला कल्पेशने रनअप चांगला पकडला होता मात्र नॉन स्ट्राईकच्या बॅटरकडे त्याने पाहिलं नाही की ते कुठे आहेत. नॉन स्ट्राईकचा बॅटर अगदी बॉलकडे बघत होते की चांगलं क्षेत्ररक्षण होते तर मी धावू शकत नाही, ही रन्स होऊ शकत नाही. मात्र जेव्हा पाहिलं की कल्पेश येत आहेत आणि त्यावेळेला मात्र वेळ निघून गेली होती त्यामुळेच मात्र पहिला विकेट आपण या ठिकाणी रनआउटच्या रूपामध्ये गारत होताना पाहिला. पुढचा चेंडू मंगेश या क्लीन बोल्ड आल्या परत पाठवलं जातोय. क्लीन बोल्डच्या रूपामध्ये संकेत अगदी 0 वरती आउट होत आहेत. 2 गडी गारद होत आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या आपण स्कोरबोर्ड वरती पाहतोय 3. पुढचा गडी जोपर्यंत आतमध्ये येईल तोपर्यंत ऐकूया डीजेला. धन्यवाद डीजे. दुर्गेश येत आहेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अगदी 2 चेंडूमध्ये 2 गडी या ठिकाणी गारद होत आहेत. थोडस विचार करावा लागेल. प्रेशर मध्ये आणलंय. यावेळेला आपण पाहतो आई गासपणा 3रा विकेट घेता जाईल का. चेंडू हवेत आहे तू की मी आणि या वेळेला मात्र कॉलिंग चांगलं झालं होतं मात्र जजमेंट परफेक्ट घेता नाही आलं. 3 क्षेत्ररक्षक अगदी विचार करत होते तुझा आहे की माझा आहे झेल आणि या विचार विनिमय करता करता मात्र वेळ निघून गेली होती आणि आपण पाहिलं की या ठिकाणी आयुष्यमान भव अगदी झेल सोडला गेला होता. 1 धाव मात्र या ठिकाणी पूर्ण होते. दुर्गेशला जीवनदान मिळते. यावेळेला आता स्ट्राईक साठी येत आहेत स्वतः संकेत. यावेळेला चेंडूला पाठवले ऑन साइडला 1 बाउन्स चौकार 4 धावा.
एक धाव, कधी कधी मोठे फटके याचा प्रयत्न केला जातोय. यावेळेला चेंडू जय गावडे यांच्याकडून चुकी होते. हाताला चेंडू चाटून गेला. एक धाव पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न केला गेला. 2 धावा सुद्धा सहज पूर्ण करतायत. 22च्या रूपामध्ये या 2 धावा बहाल केल्या जात आहेत. 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे जातोय. आतापर्यंत पाहतोय 11 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. कल्पेश पाटील यांच्या 5, दुर्गेश यांची 1 धाव. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात येते. महेश पाटील एका षटकामध्ये 2 गडी गारद केलेत, मात्र 11 धावा यावेळेला खर्च केल्या जात आहेत. दुसरं षटक हाताळण्यासाठी कोण येईल त्यापूर्वी घेऊया, डीजेला संधी देऊया. नवीन गोलंदाज विकास गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू षटकात येईल. यावेळेला चेंडूला उडवलंय. चेंडूला बिटवीन द गॅप 1 बाउन्स, चौकार, 4 धावा. विकासच्या पहिल्याच बॉलवरती खणखणीत चौकार कल्पेश यांच्या बॅटमधून येताना आपण पाहिलंय. पुढचा चेंडू, पुन्हा चेंडूला दिशा दिली. चेंडू ऑफ साइडला. काय घडलंय? इट्स अ 1 बाउन्स वन्स अगेन, बॅक टू बॅक 2 कन्सिक्युटिव्ह 4 रन्स. आगाज केलाय कल्पेश पाटील. 2 कन्सिक्युटिव्ह 4 इन अ रो. पुढचा चेंडू यावेळेला डाव्याष्टीच्या बाहेर. चेंडू खराब, अवांतर. दिशाहीन गोलंदाजी होताना आपण पाहतोय विकास यांचे, कारण 2 चेंडूवरती 2 खणखणीत चौकार. त्यानंतर विचार करतायत, थोडं परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतायत. यावेळेला बॅटची कडा लागली आणि त्यानंतर पायावरती चेंडू आदळला गेला. 1 धाव मात्र पूर्ण करतायत. या एका धावेने स्कोरबोर्ड पुढे जातोय. 21 धावा धाव फलकावरती लागलेले आपण पाहतोय. आतापर्यंत 3 चेंडू या ठिकाणी खेळून झालेले आहेत. पहिल्या चेंडूवरती चौकार, तदनंतर चौकार, तिसरा चेंडू व्हाईट आणि त्यानंतर 1 धाव. अशा प्रकारचं आपण जर गोलंदाजीचं पृथक्करण पाहिलं विकास यांचं. यावेळेस स्विच हिट. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. दिस इज अ नॉट ओनली शॉट, दॅट वन इज द स्टेटमेंट. एकदा होऊन जाऊ दे, आम्हीच घालतो राडा, नाही बुलट सोडा, नको तो घोडा, दादा मला आवडतो बैलगाडा. धन्यवाद डीजे. आपण पाहतोय कल्पेश कडे ताकद आहे, दुर्गेश कडे नजाकत आहे. नजाकत पूर्ण असा भरलेला शॉट आपण दुर्गेशच्या बॅट मधून येताना पाहिलं. त्यांनी पाहिलं मला फक्त 30 सर्कल फक्त क्लिअर करायचं आहे आणि दिशा दिली बॉलला आणि चौकाराच्या दिशेने. पुढचा चेंडू यावेळेस स्टेप आउट झालेत. पुन्हा एकदा 30 सर्कल बीट केले. चेंडू हवेमध्ये असताना मात्र यावेळेला क्षेत्ररक्षक पुढे सरसावतायत, फेकी करतील तोपर्यंत 2 धाव पूर्ण करतायत. या 2 धावेने स्कोरबोर्ड आपण पुढे जाताना पाहतोय. आतापर्यंत धाव फलकावरती धावा लागलेल्या आहेत 27 धावा. विकास यांचं थोडस महागड षटक, तब्बल 3 चौकार या षटकामध्ये आलेले आहेत. 1 वाईट, 1 धाव पळून काढली आणि त्यानंतर 2 धावा. 16 धावा यावेळेला 5 चेंडू मध्ये आलेले आहेत. थोडासा विचार करावा लागेल विकास याला, कुठे चुकतोय, काय चुकतोय. फुलटॉस चेंडू आणि हा नो बॉल. आणि या नो बॉल वरती आलेल्या या 4 धावा म्हणजे तब्बल 5 धावा.
बिमरच्या रूपामध्ये चेंडू हाताळलाय, बिमरच्या रूपामधला हा नो बॉल, म्हणजे यानंतरचा फ्री हिट सोने पे सुहागा. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्यानंतर या वेळेला आपण पाहतोय 32 धावा. अजूनही दुसरं षटक संपलेलं नाहीये. 32 धावा स्कोरबोर्ड लावल्या जात आहेत. पुढचा चेंडू या वेळेला मात्र अप्रतिम चेंडू हाताळलाय. देर है लेकिन दुरुस्त है. थोडासा उशीर झाला परिवर्तन करण्यामध्ये. कमबॅक चांगलं केलं. शेवटचा चेंडू मात्र नक्कीच थोडासा आशादायी ठरलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 32 स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. उर्वरित अजूनही 3 षटक बाकी आहेत. कोण येईल गोलंदाजी मार्क वरती देऊया आपण तोपर्यंत एक डीजेला संधी. वडाला बांधलाय फुलांचा झोला, त्यावर माऊली बसवली. वडाला बांधलाय फुलांचा झोला, त्यावर माऊली बसवली. झोल्यावर बैसून झुलली आई, झोल्यावर बैसून झुलली. धन्यवाद डीजे. गोलंदाज आपण पाहतोय महेश पाटील. पुन्हा एकदा पहिलं षटक चांगलं हाताळलं होतं. पॉवर प्लेचं यावेळेला पुढचा यस हिट करण्याचा चांगला प्रयत्न केला होता. वेळेवरती योग्य निर्णय घेतला होता, मात्र यश आलेले नाहीये. हे निर्णय आपल्याला मैदानाच्या आतमध्ये योग्य वेळेला योग्य निर्णय घेणं तितकंच गरजेचं असतं. डॉट बॉलचे सांगता होते. तिसरं षटक मार्गस्थ आहे. महेश पाटील एक अनुभवी क्रिकेटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. खूप मोठा अनुभव आहे महेश पाटीलकडे. चांगले बॅटर सुद्धा आहेत आणि चांगले बॉलर सुद्धा शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव संघाचे. यावेळेला चेंडूला पाठवले ऑन साइडला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पुढे सरसावतील. लॉंग रनअप आहे नक्कीच, मात्र चांगले एका हाताने फील्ड करतायत आणि जसं बॉल हातामध्ये आला तसा मात्र रवींद्र जडेजा कॉपीबुक स्टाईल मध्ये आपल्याला आठवण करून दिली. या ठिकाणी तसाच अगदी आर्म थ्रो यावेळेला पाहिला, रॉकेट थ्रो म्हणून आपण ज्याला म्हणत असतो. 2 धावा मात्र यावेळेला सक्सेसफुल पूर्ण होत आहेत. 2 धावांनी स्कोरबोर्ड जातोय 34 धावांवरती. आई जीवदानी गासपाडा या संघाचे धावफलक 34. यावेळेला चेंज ऑफ पेस करण्याचा चांगला प्रयत्न केला होता, मात्र दिशाहीन गोलंदाजी होताना पंच या ठिकाणी ताकीद देत आहेत. वाईट अवांतर खराब. पस्तीस धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. 16 धावांवरती खेळतायत मिस्टर कल्पेश पाटील. यावेळी चेंडू आपटला आणि जसा आपटला तसा मात्र पॉइंटच्या दिशेने चेंडूला पाठवलंय. चेंडू नाचतोय, पॉइंटच्या दिशेने थर्डमॅनला जातोय. सीमारेषा पार येतील 4 धावा. महत्वाचा चौकार. धन्यवाद डीजे. 9 मध्ये 20 धावा कल्पेशच्या बॅट मधून येताना आपण पाहिलेत. दुर्गेश तितकीच चांगली साथ देतो. दुर्गेशच्या बॅट मधून आतापर्यंत 7 धावा आपण येताना पाहिले. मूर्ती लहान आणि कीर्ती महान असा हा दुर्गेश. यावेळेला कल्पेशच्या बॅट मधून आपण पाहतोय अगदी ऑन साइडला लेग बाईकच्या रूपामधला, अगदी बॅटला नाही लेग बाईकच्या रूपामधला हा आपण बॉल पाहिला. अपील जरूर केला होता, मात्र डाव्या यष्टीच्या बाहेर पंचांनी अपील फेटाळून लावलं. 1 धाव मात्र पूर्ण केली गेली. कल्पेश यांनी 1 धावाने स्कोरबोर्ड 40 वरती. 2 धावा 2 गडी आताही बाद झालेले आहेत. यावेळेला चेंडू हवेत आहे. फटका त्या ठिकाणी डीप स्क्वेअर लेगला, मात्र सूर्यनारायणाची साथ मिळते फलंदाजाला. यावेळेला आपण पाहतोय 2 धावा मात्र पूर्ण होत आहेत. एक प्रखर ऊन आहे आणि या उन्हाचाच त्रास होतोय. किरण मात्र आपण पाहतोय रिफ्लेक्शन येते, त्यामुळे थोडं त्या ठिकाणी जे आपले क्षेत्ररक्षक आहेत त्यांनी टोपीचा आधार घेतला तर नक्कीच काहीतरी चांगलं घडेल यात काही शंका नाही. पुढचा चेंडू 42 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न ऑन द टोस खेळले होते, मात्र यश आले नाही. बॅटचा आणि बॉलचा संपर्क झालेला नाही. षटक क्रमांक 3 संपुष्टात. धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 42 धावा. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शेष आहे. या 12 चेंडूमध्ये किती धावा केल्या जातील? 42 लावलेले आहेत. 68 धावा आतापर्यंतचं मोठं टार्गेट ह्या आपण फणसपाड्याच्या ग्राउंड वरती पाहिलेलं आहे. त्या क्रॉस केल्या जातील काय? या 12 चेंडूमध्ये 68च्या पार नक्की स्कोर केला जाईल काय?
यासाठी कुठे जाऊ नका, आपण पाहतोय आरुषी 11 चषक 2026. घेऊया तिचे ब्रेक. धन्यवाद डीजे. आपण पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे याच महिन्यामध्ये आणि पुढच्या महिन्याचा पहिला दिवस तब्बल 6 दिवसांचा महासंग्राम पाहणार आहोत. मारुती चषक 2026 शिरगावच्या मैदानावरती 24, 25, 26, 27, 28 आणि 1 मार्च असा हा क्रिकेटचा महासंग्राम पाहणार आहोत. आयोजक आहेत संपूर्ण शिरगावची टीम आपण पाहतोय. या शिरगावच्या टीमशी नक्कीच आपला संपर्क मात्र साधायचा आहे. राजूदादा भोईर यांचे प्रमुख आयोजक असणार आहेत. यावेळेला अगदी गती खेचून ठेवली होती, स्पीड कमी केला होता आणि त्यामुळेच आधीच शॉट खेळले गेले कल्पेश, त्यामुळे निर्धाव चेंडूची सांगता झाली. घनश्याम स्वतः कॉमेंटेटर, आमचे प्रिय मित्र घनश्याम स्वतः गोलंदाजी मार्क वरती. घनश्याम अशोक भोईर यावेळेला गोलंदाज सज्ज होत आहेत. पुढचा चेंडू चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळलाय स्वतः जय गावडे. त्या ठिकाणी थोडेसे फंबल होत आहेत. नक्कीच 1 धाव मात्र पूर्ण करतायत. या एका धावेने स्कोरबोर्ड पुढे जातोय. आपण पाहतोय 43 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. चांगली गोलंदाजी घनश्याम यांच्या माध्यमातून होताना पाहतोय. अगदी खूप वेगवेगळे व्हेरिएशन पाहिले. मागच्या वेळेला आपण पाहिलं की पायावरती चेंडू ठेवला गेला आणि थोडासा स्पीड कमी केला. यावेळेला मात्र तिसरा चेंडू अति व्हेरिएशन झालं. यावेळेला मात्र आपण पाहिलं बीमरच्या रूपामध्ये चेंडू हाताळला गेला, हातातून चेंडू निसटला गेला आणि त्यामुळे बीमर एक 9ची अवांतर धाव. अगदी पाय आपण पाहतो की पिच कडे पाहतायत, म्हणजे पाय थोडासा अडकलेला असेल आणि त्यामुळे बघा आपण पाहिलं तर थोडासा अडथळा निर्माण झाला होता आणि त्यामुळे बीमर फ्रीडचं स्वरूप मात्र आता यावेळेला असेल. अगदी मस्त चेंडू हाताळले जातात. स्लोवर डिलिव्हरी आपण पाहिली यावेळेला घनश्याम यांच्या माध्यमातून होताना. 2 धावा मात्र पूर्ण करतायत. या 2 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जातोय. धावफलक पाहिला आपण तर 46 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. अगदी आपण घनश्यामकडे पाहिलं तर अनेक सामने अगदी गोलंदाजीच्या जोरावरती आपल्या बाजूने झुकवलेले आहेत आणि म्हणूनच एक प्रमुख गोलंदाज म्हणून त्यांची वर्णी लावली जाते. यावेळेला पुन्हा एकदा बघा गती खेचून ठेवले. अगदी जादू आहे त्यांच्या बोटांमध्ये आणि बोटांच्या जादूने मात्र आपण पाहतोय फिंगर्स बघा रोल करतायत. या वेळेला नकल बॉल. घनश्याम नाम ही काफी आहे. एक माईक हातात दिल्यानंतर सुद्धा चांगली कामगिरी आणि बॉल हातात दिल्यानंतर सुद्धा चांगली कामगिरी. या वेळेला मात्र स्पीड तसाच ठेवला गेला आणि सॅक्रिफाईस विकेट या ठिकाणी होताना विकेटचं होतंय पतन. दुर्गेशला यावं लागेल तंबूच्या आश्रयाला. तोपर्यंत घेऊया तिचे ब्रेक. धन्यवाद डीजे. नवीन बॅटर येत आहेत मिस्टर नितेश. कल्पेश यांनी स्ट्राईक का घेतले, कारण कल्पेशकडे पाहिले तर 12 चेंडूमध्ये 21 धावा कल्पेशच्या बॅट मधून आलेल्या आहेत. त्यामुळे या उर्वरित जे आतापर्यंत आपण पाहतोय 7 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या 7 चेंडूमध्ये जास्तीत जास्त खेळण्यासाठी कल्पेश मात्र आतुरलेले आहेत. यावेळेला चेंडूला पाठवले ऑफ साइडला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. 1 धाव मात्र जरूर पूर्ण करतायत. आणि आता आपण पाहिलं जर घनश्यामच्या गोलंदाजीचं पृथक्करण पाहिलं तर केवळ 5 धावा. विशेष कौतुक करावं लागेल की ज्या वेळेला आपण पाहिलं की महेश आणि विकास यांच्या गोलंदाजीवरती जास्त धावा येत होत्या. विकासच्या गोलंदाजीवरती 21 धावा आल्या होत्या. त्यानंतर एक चांगला स्कोर उभा झाला होता. आपण पाहिलं की 3-4 षटकामध्ये जवळजवळ 42 धावा आलेल्या असताना
मात्र स्वतः घनश्याम पुढे आले, चेंडू हातामध्ये घेतला, चौथं षटक हाताळलं आणि केवळ 5 धावा दिल्या आणि संघ आता आपण पाहतोय की गासपाडा संघ 47 धावांवरती आहे. 4 षटक समाप्त झालेले आहेत. रखरखत ऊन आहे. आता मात्र वारा आपण पाहतोय की व्ही शेप मध्ये म्हणजे समोरच्या दिशेने वारा जाताना पाहतोय. म्हणजे नक्कीच या वाऱ्याचा फायदा या दोन्ही संघांना नक्कीच मिळणार आहे. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्क मध्ये नवीन गोलंदाज येत आहेत. आपण पाहिलात की चेंडू अगदी अवांतर आहे. कुठल्या पद्धतीने हाताळलं, अगदी व्हेरिएशन करण्याचा चांगला प्रयत्न केला होता. मात्र या ठिकाणी माती मात्र उडाली होती. नक्की काय आहे, कुठून माती उडाली, कारण जर बॅटिंग क्रीज जिथे असते नो बॉल या ठिकाणी घोषित करतायत. अगदी गार जिथून घेतला जातो त्याच्या आधी जर टप्पा पडला असेल आणि तो जर क्रीजच्या बाहेर असेल तर नक्कीच या आपण पाहतोय ऍक्शन रिप्ले मध्ये यस नो बॉल. नो बॉल म्हणजे फ्री हिट आहेच. यावेळेला चेंडूला पाठवलंय फाईन लेगच्या दिशेने. अरे बाप रे बाप, याला म्हणतात डान्सिंग ग्राउंड. चेंडू असं वाटलं होतं की चौकाराच्या दिशेने जाईल, 1 बाउन्स 4 रन्स होतील, मात्र तिथून सरळ अगदी आपण पाहतोय 38 सर्कलच्या अगदी जवळ येतोय. 2 धावा या ठिकाणी, 3 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. या 3 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जातोय. आपण पाहतो 52 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. जास्तीत जास्त बिमरचे चेंडू या ठिकाणी हाताळले जात आहेत. काय नक्की कारण असेल, कारण प्रत्येक मॅच मध्ये आपण पाहतो बिमर चेंडू जास्तीत जास्त. मला वाटतं बिमर चेंडू ह्या टुर्नामेंट मध्ये आले असतील. अगदी पहिल्या दिवसापासून आम्ही पाहतोय प्रत्येक मॅच मध्ये 2 ते 3 बिमर चेंडू हाताळले जात आहेत. चला 52 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. यावेळेला फटका फसलाय स्वतः गोलंदाज आणि या ठिकाणी चुकी करणार नाही. बॅक टू द डगआउट मिस्टर कल्पेश पाटील यांच्या खेळीला येतो या ठिकाणी पूर्ण विराम. 22 धावा आणि 15 चेंडू. डीजे धन्यवाद डीजे. आपण 52 धावा स्कोरबोर्ड वरती लावलेल्या आहेत. अगदी सन्मानजनक स्कोर म्हणावा लागेल आई जीवदानी गासपाड्याचा, कारण आजच्या दिवसामध्ये पहिला सामना झाला. त्यामध्ये 50 धावांचं टार्गेट दिलं होतं खामलोली संघाने, ते मात्र डिफेन्स केलं. त्यानंतर आपण पाहिलं की V24 यांनी 49 धावा केल्या, त्या सुद्धा डिफेन्स केल्यात आणि त्यानंतर मात्र 52 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. यावेळेला चेंडूला पाठवलं ऑन साइडला, बिटवीन द गॅप खेळून काढलाय. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेने, त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण होते, फेकी होईल, गॅदर होईल, तोपर्यंत मात्र 2 धावा सहज पूर्ण होत आहेत. 54 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. या 3 चेंडू मध्ये 6 ते 7 धावा काढण्याचा नक्कीच मानस असेल आई जीवदानी गासपाडा. एक चांगला स्कोर उभा करतायत. धावफलक मात्र चांगला ठेवलेला आहे. 54 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. गोलंदाजी मार्क मध्ये निखिल आहेत. 3 चेंडू हाताळलेले आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेला फटका फसला आहे, चेंडू हवेत आहे. सूर्यनारायण त्या ठिकाणी मदतीला येणार होते, मात्र योग्य वेळेला हाताला समोर ठेवलं, हाताचा आधार घेतला आणि मात्र आपण पाहतोय या ठिकाणी विकेटचं होतंय पतन. नितेश बॅक टू द डगआउट.
चला यावेळेला पुढचा चेंडू 5वा चेंडू असेल फुल टॉस चेंडू लोअर फुल टॉस चेंडू पाहिला चेंडू हवेत आहे 3 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करतायत मात्र यावेळेला आयुष्यमान भव जीवनदान दिलं जाते 2 धावा पूर्ण केल्या जाते 2 धावांनी स्कोर बोर्ड 56 धावांवरती जाईल अजूनही एक चेंडूचा खेळ शेष आहे या एक चेंडू मध्ये किती धावा केल्या जातील 56 मात्र धाव फलकावरती लागलेले आहेत चौकाला आला तर 60 होऊ शकतात एक चांगलं मनोबल वाढवणारा स्कोर होऊ शकतो फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑन साइडला त्या ठिकाणी डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू दन 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 करत जातो येतील या 4 धावा चौकार 60 धावा स्कोर बोर्डवरती लावल्या जात आहेत 61 धावांचं मोठं आव्हान शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव संघापुढे ठेवलंय काय घडेल की बिघडेल हे आपण पाहणार पुढच्या इनिंग मध्ये पहिली इनिंग मात्र आपण पहिली प्रेमात पडले ती आई जीवदानी गासपाडा संघाच्या दुसऱ्या इनिंग मध्ये काय घडेल कमबॅक करेल काय शिरगाव संघामध्ये चांगले हिटर आहेत त्यांची मात्र बॅट यावेळी तळपळ काय की गोलंदाज हवी ठरतील हे मात्र आपण पाहणार पुढच्या इनिंग मध्ये तोपर्यंत घेऊया ब्रेक आणि देऊया संधी डीजे DJ Rohit in the mix. एक फूल वाहतो सखे एक फूल वाहतो सखे अतुला वाहतो सखे एक फूल वाहतो सखे अतुला वाहतो सखे गजरेचा जीव घेणा हा खेळही तुझा जगताचं घर माझं तू वादळी हवा जगताचं घर माझं तू वादळी हवा तुझ्या आडोशाला राहतो सखी सहा तुला वाहतो सखे एक फूल वाहतो सखे सहा तुला वाहतो सखे बिराबिडी घुसाल शेरनी शिकारी बिबाबडा ससाल दुवळा मुराचा बिराबिडी घुसाल शेरनी शिकारी बिबाबडा ससाल शेरनी शिकारी बिबाबडा ससाल तरी पैज लावतो सखे जवा तुला मागतो सखे एक फूल वाहतो सखे जवा तुला मागतो सखे वाळतो सखे जवा तुला मागतो सखे एक फूल वाहतो सखे जवा तुला मागतो सखे मी वेद तुझ्या भवती तू झाड चंदनाचं मी वेद तुझ्या भवती तू झाड चंदनाचं मी वेद तुझ्या भवती तू झाड चंदनाचं हे रूप रूप आहे तुझ्या अंगणाचं हे रूप रूप आहे तुझ्या अंगणाचं आज तुला माळते सखा जगा तुला वाहते सखा एक फूल वाहते सखा जगा तुला वाहते सखा एक फूल वाहतो सखे जवा तुला मागतो सखे चला 61 धावांचं आव्हान पेलण्यासाठी सज्ज होत आहेत टीम शिरगाव स्पोर्ट्स शिरगावचे 2 ओपनर बॅटर जय आणि विजय जय आणि विजय अगदी नावातच ज्यांचा जय आहे विजय आहे असे दोन्ही ओपनर बॅटर
आपण मैदानाच्या आतमध्ये होताना पाहतो. अगदी शोले चित्रपटाची आठवण करून दिली जय आणि वीरू. जशी ही चित्रपट क्षेत्रामध्ये नावाजलेली जोडी आहे तशी मात्र या क्रिकेटच्या पटलावरती टेनिस क्रिकेटमध्ये शिरगाव गावातील जय आणि विजय ही जय वीरू प्रमाणे एक नावाजलेली जोडी आहे आणि दोघांकडे ती ॲबिलिटी आहे, क्षमता आहे. दोघेही मोठे फटके मारतायत. विजय मात्र आपण पाहतो स्ट्राईक एंड वरती, नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय जय. जयच्या बॅटमधून आपण पाहिलं होतं वाघोबा चषक 2026 अगदी गाजवलं होतं. यावेळेला शिरगाव 61 धावांचं मोठं आव्हान आहे. 30 चेंडू आणि 61 धावा. आणि या शिरगावच्या मैदानावरती सुद्धा आपण 24, 25, 26, 27, 28 आणि 1 मार्च एक मोठा महासंग्राम. 1 लाखाचं पहिलं पारितोषिक, 50,000चं दुसरं, 25,000चं तिसरं आणि 15,000चे चौथं आणि 5वं असा मोठा संग्राम पाहत. पहिला चेंडू यावेळेला फुलटॉस चेंडू यावेळेला पाहिलं. आपण पाहतोय ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा यावेळेला जय गावडे आणि विजय म्हात्रे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये असताना पहिला चेंडू अगदी फुलटॉस चेंडू होता आणि मिस आउट झाले आणि त्यामुळेच मात्र या ठिकाणी निर्धाव. एक चांगला बॉल. तर यावेळेला आपण पाहिलं अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता, चांगल्या पद्धतीने खेळून काढला आहे आणि 4 धावा मात्र यावेळेला मिळत आहेत. ही जोडी खूप महत्वाची आहे. जय वीरूची जोडी जशी चित्रपटामध्ये आपण शोले चित्रपटामध्ये पाहतोय. 52 आठवडे चाललेला चित्रपट आणि तीच जोडी अगदी आपण पाहतोय जय आणि विजय. यावेळेला पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू जयसी गेन वैसरा नतीजा आणि या ठिकाणी टिपला जातोय. झेल संपतोय. विजयचा खेळ काय अप्रतिम झेल. अगदी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक त्यासाठीच ठेवला होता की विजय कसे फटके मारतोय. विजयला फुलटॉस दिल्यानंतर तो नक्कीच लेग साईडचा विचार करेल, स्वतःला रूम बनवेल आणि तोच विचार केला होता आणि त्यासाठी सज्ज ठेवला होता क्षेत्ररक्षक. आपण त्या ठिकाणी पाहतोय कुठलीही चुकी झाली नाही. झेलबाद होत आहेत. बॅक टू द डगआउट मिस्टर विजय. चला यावेळी आपण पाहतो महेश पाटील येत आहेत फलंदाजीसाठी. 4 धावा स्कोरबोर्डवरती लावल्या जात आहेत. पहिलं षटक मात्र या ठिकाणी मार्गस्थ असताना चेंडू आपटलाय. चेंडू हवेत त्या ठिकाणी निर्जन स्थळी चेंडू लँड होईल यात काही शंका नाही आणि चेंडू जाईल 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. 4 धावा. धन्यवाद. वाह, काय बॉलवरचं अगदी नाव सुद्धा दिसते. याला म्हणतात डिजिटल क्लिअरिटी. पुढचा चेंडू या वेळेला सज्ज होतोय कल्पेश. चेंडूला खेळून काढले. अगदी व्ही शेप मध्ये खेळला जातोय. सेफ झोन ज्याला आपण म्हणतो जातो क्रिकेटच्या अगदी या ग्राउंड मध्ये जर सेफ झोन कुठले असतील तर आपण म्हणतो की डाऊन द विकेट.
नक्कीच एक धाव मात्र या ठिकाणी पूर्ण केली जाते. 9 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जातात. 5 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपुष्टात येतोय. जय गावडे मात्र खूप वेळाने यावेळेला स्ट्राईक एंड वरती येत आहेत. एक हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, तंत्रशुद्ध फलंदाजी सुद्धा आपण जयच्या माध्यमातून पाहत असतो आणि म्हणूनच वर्णी लावली जाते. ओपनर बॅटर म्हणून एक विश्वासू बॅटर त्याच्याकडे पाहिलं जातं. यावेळेला उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू अतिशय खराब चेंडू आणि यावेळेला अवांतर धावेमध्ये सुद्धा भर होईल. डबल डिजिट मध्ये स्कोर जातोय. 10 धावा या ठिकाणी स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. बघा पाहिलं जय यांनी स्वतः पहिल्यांदा सेफल झाले होते, नंतर कळलं की वाईड लाईनच्या खूपच बाहेर आहे आणि त्यामुळे सोडून दिलं. यावेळेला चेंडूला पाठवलं ऑन साइडला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र प्रेक्षक बनेल. ओव्हर द रोप 6 षटकार. मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या, न बोल मैं हल्की बजाऊं क्या, मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या, न बोल मैं हल्की बजाऊं क्या. हॅलो, धन्यवाद. गावदेवी वैतीपाडा आणि सत्यनारायण कोपरी ब या दोन्ही संघाचे कर्णधार मात्र टॉस बॉक्स मध्ये यायचंय. इनिंग ब्रेक कधीच झालेला आहे. यावेळेला आपण पाहिलं तर 72वा 6 हा जयच्या बॅटमधून ह्या टुर्नामेंट मधील टोटल 72वा षटकार जय यांच्या बॅटमधून येताना पाहिलं. 16 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगला धावफलक आपण या ठिकाणी मेंटेन ठेवलेला पाहतोय. शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव संघाकडून 16 धावा यावेळेला स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. 24 मध्ये बनवायचे आहेत. 45 दुर्गेश येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. यावेळेला चेंडूला उचललाय. चेंडू पुन्हा एकदा थांबणार नाही. एक कडक ऊन आहे आणि कडक ऊन मध्ये कडक फटका. षटकार 6 धावा. एक अप्रतिम षटकार आपण महेश पाटील यांच्या बॅटमधून येताना पाहिला. 22 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. पुन्हा एकदा चेंडूला उडवलंय. रिझल्ट सेम. बॅक टू बॅक 2 consecutive sixes in a row. What a batting performance by Mahesh Patil. 6 and also 6. धन्यवाद धन्यवाद डीजे. महेश पाटीलचं वादळ मात्र या ठिकाणी आता घोंगावताना पाहतोय. 4 मध्ये 17 बनवलेत. आगाज केलाय. मै हू ना अगदी विश्वास देत आहेत टीमला. यावेळी पुन्हा उडवण्याचा प्रयत्न केला होता मात्र उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडीशी दिशा बदलली गेली. त्यामुळे मात्र मिस आउट होतात. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा पाहतोय. बघा टप्पा पडला आणि थोडं अगदी बॉल आपण पाहिला तर 4 ते 5 डिग्री मध्ये टर्न झाला. दिशा बदलली गेली. त्यामुळे दुर्गेशने चांगलं कमबॅक केलंय. कारण 2 लगातार मोठे फटके आल्यानंतर दुर्गेश अगदी छोटी मूर्ती आहे मात्र व्हेरिएशनचा बादशाह म्हणून पाहिलं जातं. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक खाली चुकी होणार नाही. बॅक टू द डग आउट मिस्टर महेश पाटील. विकेटचं पतन. धन्यवाद डीजे. यावेळेला आपण पाहतोय नवीन बॅटर अगदी महेश पाटील तंबूमध्ये आल्यानंतर त्यांच्या जागी जात आहेत विकास. खूप सारे बॅटर आपण पाहतोय शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव संघामध्ये आहेत. त्यामुळे नक्कीच थोडासा विचार विमर्शासाठी वेळ गेला की नक्की कोणाला पाठवायचं आहे. कारण सिच्युएशन पाहिली. या सिच्युएशन नुसार मात्र पुढे पाठवलं विकास यांना की ह्या सिच्युएशनचा चांगला आपण पाहतोय की या पद्धतीमध्ये चांगलं खेळ कोण करू शकतो तर विकासवरती तो विश्वास दाखवला जातोय. शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव संघाचे
28 धावा स्कोरबोर्डवरती लावल्या जात आहेत. जय गावडे खेळतायत एक षटकारानिशी 6 धावांवरती एकच चेंडूचा सामना केलेला आहे. विकास येत आहेत. 28 धावा स्कोरबोर्डवरती लावल्या जात आहेत. पुढचा चेंडू दुर्गेश यावेळी स्टेप आउट झाले होते. दिशा दिले चेंडूला. चेंडू जातोय ऑफ साइडला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. पुढे सरसावतील फेकी करतील. दुसऱ्यासाठी पलटवार मात्र झाला होता. मात्र यावेळेला योग्य वेळेला योग्य डिसिजन जय गावडे यांच्या माध्यमातून की अतिघाई संकटात नाही असं व्हायला नको आणि म्हणूनच दुसरा त्यांनी लगेच बॅनर वाचला. मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. थांबवलं स्वतःला थांबवलं. कारण या ठिकाणी गडी बाद होणे हे नक्कीच शिरगाव संघासाठी मात्र थोडंसं त्रासदायक होईल म्हणून स्वतःला सांभाळलं सावरलं आणि पुढच्यासाठी सज्ज झालेत. यावेळेला चेंडू हवेत आहे. तेवढं डिस्टन्स क्रॉस करेल काय काय घडले यावेळेला आपण पाहत आहोत. अप्रतिम झेल मात्र या ठिकाणी बाद होत आहेत. जय गावडे अंतर कापण्यामध्ये मात्र अयशस्वी ठरतात. आपण पाहिलं की उंची भरपूर दिली होती. बॅटला बॉल लागल्यानंतर असं वाटलं होतं मात्र यावेळेला हवेने मात्र नक्कीच साथ दिली असेल यात काही शंका नाही. कारण चेंडू आपण पाहिला तर हवेच्या अगदी विरोधी जात असताना हवा आपण पाहिली ऑफ साइडला आहे. चेंडू जात होता लेफ्ट साइडला. ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा आपण पाहतोय बघा जय गावडे यांच्या बॅटवरती अगदी परफेक्ट चेंडू आला होता. तितकाच चांगला फटका सुद्धा खेळले होते. मात्र आपण पाहतोय की योग्य वेळ आणि एका हातामध्ये वॉट अ झेल काय कॅच घेतलाय बघा. जजमेंट केलं त्यानंतर कळलं की नाही मी स्वतः पुढे आहे 1 ते 2 पावलं. त्यानंतर स्वतःला मागे झोकून दिलं आणि एका हातामध्ये अप्रतिम झेल नशिबाची साथ सुद्धा मिळाले आणि बॅक टू दी डगआउट आपण जाताना पाहिलं जय गावडे यांना. आता माझा नवीन बॅटर पवन येत आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागलेत 29. 3 गडी गारद झालेले आहेत. हा थोडासा चिंतेचा विषय आहे शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव संघाच्या बाबतीत आपण म्हणायचं झालं तर. 18 चेंडू आणि 32. 18 चेंडू मध्ये 32 धावा. आता मात्र स्वतः कर्णधार आई जीवदानी गासपाडा संघाचे गोलंदाज आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय दीपक खांडेकर. 18 मध्ये 32 बनवायचे आहेत. हे षटक खूप महत्वाचं आहे. या षटकामध्ये कमी धावा आल्या तर प्रेशर नक्कीच वाढेल. शिरगाव संघामध्ये मात्र प्रेशर कुकर परिस्थिती निर्माण होईल आणि जर या षटकामध्ये जास्त धावा आल्या तर मात्र नक्कीच प्रेशर रिलीज केलं जाईल. विकास सज्ज आहेत. यावेळेला रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. निर्धाव चेंडू बिंदे गेन. क्या बात है. जसे जसे निर्धाव चेंडू वाढतील तसं तसं मात्र शिरगाव स्पोर्ट्स शिरगावच्या खाम्यामध्ये मात्र शांतता भयान शांतता. यावेळेला चेंडूला दिशा दिली. चेंडूला पाठवले डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू जातोय दान दान करत. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. जीवाच्या आकांताने फिल्डिंग करण्याचा प्रयत्न करतायत. यश आले. फेकी होईल तोपर्यंत मात्र 3 धावा सहजगत्या पूर्ण होत आहेत. या 3 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाताना 32 धावांवरती आपण पाहतोय. आता मात्र 31 धावांची गरज आहे. 29 धावांची गरज. 16 चेंडू आणि 29 धावा करू शकतात होऊ शकतात. यावेळी पुन्हा एकदा चेंडूला पाठवले ऑन साइडला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. चांगला रनअप घेतलाय. 2 धावा मात्र रोखू शकलेले नाहीत. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे जातोय. स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत 34 धावा. 3 गडी मात्र गारद झाले. 15 मध्ये 27 आता बनवायचे आहेत. तसं पाहिलं तर माफक आव्हान आहे आणि तसं पाहिलं तर थोडस जर 1 ते 2 विकेट आता या ठिकाणी आल्या तर मात्र या आव्हान कठीण होऊ शकते. यावेळेला बॅटची कडा लागली. चेंडू हा नशिबाची साथ. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. असं पाहिलं की हाताने मी अडवू शकत नाहीये. स्वतःला झोकून दिलं आणि शरीराच्या आधाराने मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षण होते. आपण पाहू शकतोय ऍक्शन रिप्ले मध्ये बघा. टप्पा पडल्यानंतर दिशा बदलली होती. थोडासा डान्स या ठिकाणी आपण चेंडूचा होताना पाहिला आणि फायद्यामध्ये ठरलाय. 1 धाव मात्र या ठिकाणी पूर्ण केली जाते. पुढचा चेंडू यावेळेला स्टेप आउट झाले. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक काही चुकी होणार नाही. झेल बाद होत आहेत. विकेटचं होतंय पतन. विकास येतील मैदानाच्या बाहेर.
हॅलो हॅलो धन्यवाद. चला आई गावदेवी वैतीपाडा आणि सत्यनारायण कोपरी या दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आजच्या दिवसातील शेवटचा पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल. गावदेवी वैतीपाडा आणि सत्यनारायण कोपरी यावेळेला घनश्याम येत आहेत. अगदी माईक दिल्यानंतर चांगला आवाज आपण ज्यांचा पाहत असतो. अनेक मैदानं ज्यांनी कॉमेंट्रीच्या माध्यमातून गाजवलेले आहेत, अनेक मैदानं ज्यांनी गोलंदाजी करून अनेक सामने जिंकून दिलेले आहेत आणि फलंदाजीला त्यांना चान्स खूप कमी भेटत असतो. कारण जय सारखी जोडी आपण पाहतो जास्तीत जास्त वेळेला वन हँडेड सामना फिरवतात, मात्र मोक्याच्या वेळेला त्यांना मात्र बढोती दिली जाते आणि योग्य वेळेला योग्य निर्णय घेण्यामध्ये घनश्याम यावेळेला स्वतः रूम बनवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र थोडासा उशीर झाला. त्यामुळेच मात्र चेंडू आपण पाहिला की थाय वरती जाऊन आदळला गेलाय. एक निर्धाव चेंडूचे सांगता होते. षटक क्रमांक 3 संपते. 35 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जाते. 4 गडी गारद झालेले आहेत. दीपक एक सक्सेसफुल आपण पाहिलं. आता मात्र 12 चेंडू आणि 26 धावा. प्रेशर वाढले. भयान शांतता आपण पाहतो शिरगाव स्पोर्ट्स शिरगावच्या खाम्यामध्ये. कोण पुढे येईल, कोण फटके मारेल, यावेळेला 2 ते 3 मोठे फटके येणे गरजेचं आहे. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा मूर्ती लहान दुर्गेश. काय कमालीची गोलंदाजी टाकतायत दुर्गेश. 2 षटकार अगदी आले होते मागच्या ओव्हरला आपण पाहिलं. 2 षटकार आल्यानंतर मात्र 4 चांगले चेंडू हाताळले गेले. याला म्हणतात कमबॅक करणं. कारण ज्यांना परिवर्तन करणं माहिती असताना तेच पुढे जाऊन मात्र यश त्यांच्या पाठीशी येत असतं. आपण अँबॅसेडर कार बघतोय. मागच्या काही दशकांमध्ये अँबॅसेडर कार ज्याच्याकडे असेल ना तो मात्र श्रीमंत माणूस गणला जायचा. मात्र आता ते अँबॅसेडर कार आहे कुठे? कारण परिवर्तन केलं नाही, काळानुसार बदलले नाहीत. HMTचं घड्याळ काळानुसार नाही बदललं. आज मात्र नामशेष झालेलं आहे. नोकिया मोबाईल अगदी ब्रँड समजला जायचा, आज मात्र दिसत नाहीये. कारण काळानुसार बदल झालेला नाहीये. अँड्रॉइडचा स्वीकार या नोकियाने नाही केला, त्यामुळे मात्र जवळजवळ आज नामशेष होताना आपण पाहतोय. चला षटक क्रमांक 4 दुर्गेश. या वेळेला सबमरीन डिलिव्हरी स्वतः यावेळेला घनश्याम पुढे सरसावले. स्वतः स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतायत. कारण हा आत्मविश्वास घनश्यामच्या अंगी आहे. मी करू शकतोय, मी मोठे फटके मारू शकतोय, तेवढी क्षमता माझ्यामध्ये आहे. मी टीमला या ठिकाणाहून अगदी तिची जी स्वप्न आहेत ती स्वप्न मी पूर्ण करू शकतोय. मी माझ्या गावाचं नाव रोशन करू शकतोय, यासाठी सज्ज आहेत. कारण आईने जन्म दिला, वडिलांनी नाव दिलं आणि गावाने मला ओळख मिळवून दिलेली आहे आणि त्या शिरगावचा मी सुपुत्र आहे. यावेळेला बॅटची कडा लागले, चेंडूला पाठवलं ऑन साइडला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, मात्र चेंडू जाईल. काय घडले? चेंडू कधी स्पीडने जातो, कधी स्पीड थांबला जातोय. 3 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण होत आहेत. रिप्ले मध्ये सुद्धा आपण पाहतोय चांगली दिशा दिली होती. अगदी ऑन साइडला खेळले होते. बघा चेंडू उडला, त्यानंतर स्पीड कमी झाला, दिशा बदलली. असं वाटलं होतं की चौकार जाईल, पुन्हा चेंडू उडला गेला आणि योग्य वेळ मिळाली. आपण थर्ड अंपायर या ठिकाणी केलेला आहे. नक्कीच अगदी चेंडू कुठून उचललाय ते तितकंच महत्वाचं आहे. बाउंड्री लाईनच्या पलीकडे तर नक्कीच गेले होते, मात्र चेंडू पिकअप करताना पाय नक्की बाउंड्री लाईनच्या पलीकडे होता का? बघा चेंडू उचललाय, हात लागलेला आहे का चेंडूला? पाय सुद्धा आपण बघतोय, पाय कोणत्या स्थितीमध्ये आहे? सध्या तरी सेफ दिसतायत. यानंतर आणि आपण क्वालिटी पाहिली तर DBN ची अप्रतिम क्वालिटी आहे. चेंडू नक्की पिकअप कुठून केला हे तितकंच महत्वाचं आहे.
FOUR 4 रन्स चौकार. अगदी पिकअप करताना त्यांचा पाय आपण पाहिला बाउंड्री लाईनला टच होता आणि त्यानंतर बॉल पिकअप केला, त्यामुळे नक्कीच यावेळेला 4 धावा अगदी दिल्या जात आहेत. घनश्यामच्या बॅटमधून येत आहेत या 4 धावा. 40 धावा स्कोरबोर्डवरती लावल्या जात आहेत. 21 धावांची अजूनही गरज आहे. 10 चेंडू आणि बनवायचे आहेत 21 धावा. 10 मध्ये 21. अजूनही प्रेशर आहे. सामना बॅलेन्सिंग आहे, दोन्ही बाजूने झुकलेला आहे. यावेळेला चेंडूला पाठवला ऑन साइडला, कार्पेट पद्धतीने रोलिंग करत चेंडू चाललाय दूर. लॉंग रनअप आहे. 2 धावा या ठिकाणी होऊ शकल्या असत्या. मात्र यावेळेला रिस्क घेत नाहीयेत, कारण 1-2 फटके जरी मोठे आले ना तरी मात्र प्रेशर रिलीज होऊ शकतं. अगदी रफ अँड टफ सामना मैदानाच्या आतमध्ये सजलेला आहे. शिरगाव वर्सेस आपण पाहतोय गासपाडा. 9 मध्ये आता बनवायचे आहेत 20. 9 चेंडू आणि 20 धावा. हे 3 चेंडू खूप महत्वाचे आहेत. या 3 चेंडू मध्ये एखादा मोठा फटका आला तर सामन्याचा पारडं फिरू शकतोय. या वेळेला वाह 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 वाह, व्हॉट अ बॉलिंग दुर्गेश, क्या बात है. बघा अगदी 2 पायांच्या मधून 8 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. थोडीशी सल्लामसलत केली जाते, कान मंत्र दिले जात आहेत. अनुभवी आपण पाहतोय घनश्याम आहे आणि घनश्याम कडून पवनला मात्र कान मंत्र दिले जात आहेत. अशा परिस्थितीमध्ये कसं खेळायचं असतं. यावेळेला कार्पेट पद्धतीने रोलिंग करत चेंडू चालला ऑन साइडला. 1 रन पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. विकेट किपरच्या एंड वरती थ्रो केला जातोय. मात्र 2 धावा सक्सेसफुल पूर्ण होत आहेत. या 2 धाव्याने स्कोरबोर्ड मात्र पुढे जातोय. 43 धावा. 7 मध्ये 18. 7 चेंडू आणि 18 धावांची गरज. 3 मोठे फटके हवे आहेत. यस, पवन आहेत स्ट्राईक एंड वरती. ह्या चेंडूवरती एक मोठा फटका आला तर नक्कीच सामन्यामध्ये आणखी रंगत वाढेल, यात काही शंका नाही. दुर्गेश आहेत गोलंदाजी मार्क वरती. चाणाक्ष, चतुर, चपळ दुर्गेश. हा 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 हा, काय बॉल टाकलाय. चेंडू अगदी पिच झाल्यानंतर जराही समजला नाही. बॅटर सपशेल 100% बिटन. बघा रिप्ले मध्ये सुद्धा आपण पाहिलं, आता पुन्हा एकदा पाहू शकतोय रिप्ले मध्ये. या बघा, टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा आतल्या बाजूने वळला गेला, त्यामुळे मात्र आपण पाहतोय एक निर्धाव चेंडूचे सांगता झाले. षटक क्रमांक 4 संपले. धावा लागलेल्या आहेत त्या 43. 18 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 6. रेल्वेचा नजराना सुद्धा आपण पाहतोय स्क्रीन वरती. काय क्लिअरिटी आहे DBN ची. म्हणून म्हटलं ना की या थेट प्रक्षेपणामध्ये लाईव्ह मध्ये जर पहिला नंबर जर कोणाला द्यायचा असेल या विभागातला तर नक्कीच नो डाऊट DBN नाम ही काफी आहे. 6 चेंडू 18 धावा. 43 लागले 4 मध्ये. 4 गडी गारद झालेले आहेत. भरोशाचा अजूनही घनश्याम मात्र मैदानाच्या आतमध्ये आहेत, ज्याच्यावरती इच्छा, आकांक्षा, विश्वास, मदार सर्व काही आहे शिरगाव संघाची. तो घनश्याम मात्र मैदानाच्या आतमध्ये असताना बॉलिंग चांगली हाताळली होती. यावेळेला मात्र फलंदाजी करायची आहे. संघाला गरज आहे 3 मोठ्या फटक्यांची. हे मी मारू शकतोय, मी करू शकतोय, हा आत्मविश्वास घनश्यामकडे आहे. 6 मध्ये 18. बंधू येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. डाव्या एसटीच्या बाहेर. वाईट, खराब. आता मात्र इक्वेशन बदलले. 6 मध्ये 17. किसको है खतरा. बंधू थोडेसे विचार करतायत. थोडासा आत्मविश्वास नक्कीच ढासळला असेल बंधू यांचा, कारण अवांतर धाव पहिल्या चेंडूवरती. दुसरा चेंडू यावेळेला फटका फसला होता. 1 धाव मात्र पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातो. किपर एंडच्या बाजूने थ्रो केला जाईल, कारण घनश्यामला टार्गेट केलं जाते. यावेळेला 2 धावा पूर्ण होत आहेत. 15 अजूनही बनवायचे आहेत. 5 मध्ये 15. आणि म्हणूनच म्हणतात ना, घनश्यामकडे पहिल्यांदा वाटतं की टायगर अभिजिंदा आहे. ही टॅगलाईन घनश्यामची आहे. आणि यावेळेला जर हे 3 मोठे फटके आले तर मात्र आपण बघतोय घनश्यामला नक्की डोक्यावर घेऊन नाचवलं जाईल, यात काही शंका नाही.
5 मध्ये 15 हवे आहेत. या वेळेला उंच प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. बॅटचा आणि बॉलचा संगम नाही, रुसवा फुगवा आहे. आज व्हॅलेंटाईन डे असला तरी आज आपण पाहतोय बॅट आणि बॉल यांचं काही मिलन होत नाहीये. निर्धाव चेंडूचे सांगता होते. 3 मध्ये 15, 4 मध्ये 15, माफ करा, 4 मध्ये 15, 4-15. या वेळेला फिरवले, चेंडूला फिरवले. चेंडू जसा फिरला तसे घनश्याम सुद्धा फिरलेले आहेत बघा. टप्पा पडला, टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडा बाहेर आला. लेग स्पिन. तीन मध्ये 15. या वेळेला बॅटची कडा आणि या वेळेला जीवनदान मिळते. 14 धावा आता हव्यात. 2 चेंडूमध्ये 14 धावा. हॅलो चेक. 2 मध्ये 14. जर या ठिकाणी एखादा नो चेंडू हाताळला किंवा अवांतरचं काहीतरी स्वरूप बदललं म्हणजे बॉलर कडून जर चुकी झाली ना तर मात्र स्वप्न अबाधित राहतील शिरगाव स्पोर्ट्सची. काय चुकलं, कोण कमी पडलं, कारण पहिले आपण पाहिले तर पहिली 2 षटकं खूप चांगली झाली होती. शिरगावच्या बाजूने चांगलं षटक हाताळलं होतं. दोन्ही आपण पाहतो 16 आणि 13 धावा 2 षटकामध्ये आल्या होत्या. यावेळेला जागा बनवले, फटका सजवलाय, फटका जातोय फाईन लेगच्या दिशेने. चेंडू जाईल, 1 धाव मात्र पूर्ण केली जाते. स्कोरबोर्ड वरती धावा पाहिल्या 47 धावा, 48 धावा झालेल्या आहेत. 1 चेंडूमध्ये 13 धावांची गरज आहे. पहिले 2 षटकामध्ये चांगल्या धावा आल्या होत्या. तदनंतर मात्र ज्या वेळेस दीपक खांडेकर आले, दीपक खांडेकरने मात्र रोखून ठेवलं. 6 धावा फक्त दिल्या. त्यानंतर पुन्हा एकदा दुर्गेश आले, दुर्गेशने फक्त 8 धावा दिल्या आणि इथेच सामना फिरला गेला. दीपक खांडेकरचं ते महत्वाचं षटक, 3रं षटक, अवघ्या फक्त 6 धावा आणि या 6 धावा शिरगावचं मात्र प्रेशर वाढवत राहिल्या. त्यानंतर दुर्गेश आले, दुर्गेशने दिलेल्या 8 धावा, त्यामुळे आणखी प्रेशर वाढवण्यामध्ये यश मिळालं आणि त्यानंतर ह्या परिस्थितीतून बाहेर येण्याचा मार्ग सापडला नाही शिरगाव संघाला आणि त्यामुळे या स्पर्धेतून मात्र या वेळेला बाहेर पडतोय शिरगावचा संघ. नक्कीच परेश सर थांबवतोय तुम्हाला. आजच्या दिवसातला हा पहिल्या राऊंडचा शेवटचा सामना असेल. नाणेफेकीचा कौल होते. सर्वप्रथम गावदेवी वैतीपाडा आणि सत्यसाई कोपरी बी या संघादरम्यान सर्वप्रथम मान्यवर महादेवजी टिणी यांच्या हस्ते आपण नाणेफेकीचा कौल होताना पाहत आहोत. नक्कीच आरुष 11 कॉल आलेला आहे आणि आरुष आलेला आहे. नक्कीच कोपरी बी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. मान्यवराने बसायचं आहे मंचावरती. नक्कीच आपल्याला